मुख्यमंत्र्यांनी एलबीटी रद्द करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलंय। आज मुंबईतल्या नरिमन पॉइंट जवळ व्यापाऱ्यांनी गाड्या अडवल्या। यात दिव्याच्या गाड्यांचाही समावेश होता। यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। एकूणच एलबीटी संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। एलबीटीला विरोध करण्यासाठी जे व्यापारी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की नरिमन पॉइंटचा जो परिसर आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी डिस्टर्ब झालेला आहे। व्यापारी इथे आलेले आहेत। नरिमन पॉइंटची जी वाहतूक आहे ती त्यांनी इथे अडवलेली आहे। अतिशय उग्र आंदोलनाचा पवित्रा आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एलबीटीला होणारा विरोध हा जो विरोध होत आहे त्याला कुठलंही कारण नाहीये आणि एलबीटी हा महाराष्ट्रात लागू होणारच आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या या पवित्र्यानंतर व्यापारी जे आहे ते अतिशय उग्र आंदोलन करण्यासाठी आता रस्त्यावर इथे आलेले आहेत। तर एकंदरीत पाहता पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात। व्यापाऱ्यांचं जे आंदोलन आहे त्याचा फटका इथे वाहतुकीला बसलेला आहे आणि प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे। ते एकंदरीत पाहता पोलिसांचा जो या ठिकाणी पवित्रा आहे तो अतिशय नरमाईचं धोरण त्यांनी घेतलेलं आहे। व्यापारी रस्त्यावर उतरलेले आहेत पण व्यापाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला घेणं त्यांना जमत नाहीये आणि एकंदरीत पाहता पोलिसांना जी कारवाई करायला इथे पाहिजे होती ती इथे ते करताना दिसत नाहीयेत। नरिमन पॉइंट येथून कॅमेरामॅन राकेश नेरुकासह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।